सर्वतंत्र स्वतंत्र पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। जीवनामध्ये सुख आणि दुःख या दोन नद्या हमेशा कायमसाठी वाहत असतात। सुखाचा जेवढा वेळ आपल्याकडे असतो 10 दिवस 15 दिवस महिना 6 महिने वरीस, आणि दुःखाचा वेळ असतो। सुखाचा वेळ कधी व्यतीत होऊन जातो आपल्याला माहिती पडत नाही। एक क्षणासारखा तो सुखाचा वेळ गायब होऊन जातो आणि दुःखाचा वेळ एक एक क्षण तो एक एक युगासारखा वाटतो। विचार करा, ज्या दिवशी सांगण्यात आलं की घराच्या बाहेर कोणी निघायचं नाही, मग 10 बाय 20 वाली रूमवाल्यांची काय हालत झाली असेल। एक एक क्षण एक एक युगासारखा त्यांना वाटला। पण आनंदाचा दिवस असला तर त्याच घरामध्ये तो जीवनाचे 50 वर्ष काढून घेत असतो। दुःखाचा जो क्षण आहे तो खूप लांबा होत असतो, आणि हे जीवनामध्ये हा क्रम सर्वांचा असतो। म्हणून निष्कुळानंद स्वामी पुढे म्हणतात, संकट ना समूह माही दिले दीनता आणे नहीं, चढ़्यो रहे के फचित तेने सम विषम गणती सही। स्वामी म्हणतात की सुखाच्या दिवसामध्ये जसा आनंद हृदयामध्ये असतो, एवढा आनंद असतो, हमेशा स्माईल आपण करत असतो, पण जेव्हा दुःखाचे दिवस येतात तेव्हा मनुष्य आहे तो खूप घाबरून जात असतो, दुखी राहत असतो। पण स्वामी म्हणतात त्या दिवसांमध्ये चिंता करायची नाही। संकटच्या समूह आले तरी पण त्या दिवसांमध्ये भगवान श्रीहरींचं स्मरण करावं, त्यांचं शरण घ्यावं। त्या दिवसांमध्ये पण भगवंताचा शरण स्वीकार करून आणि सत्संग करावा, भगवंताची विशेष आराधना करावी, भगवंताचं विशेष भजन करावं। या ग्रंथामध्ये स्वामींनी हीच गोष्ट केलेली आहे। दुःख येईल तेव्हा कशा प्रकारे धैर्य धारण करावे। लॉकडाऊनचा समय भगवंतांनी आपल्याला दिला। टाइम भेटत नव्हता आणि भगवंताने टाइम दिला, तो दुःखाचा समय होता। पण त्यावेळेला भगवंताच्या भक्तांनी ज्यांनी भजन केलं, वचनामृत वाचले, प्रश्न मंजुषा आपण करत होतो, त्यामध्ये कित्येक लोकांनी सत्संगी जीवन ग्रंथ वाचून टाकला, अनेक शास्त्र वाचले, तर त्यांना ते दिवस दुःखाचे वाटले नाही। दुःखाचे दिवस पण सुखाचे वाटले। स्वामी तीच गोष्ट आपल्याला इथे सांगत आहे की दुःखाच्या दिवसांमध्ये पण आनंद स्वतःच्या हृदयाचा सोडायचा नाही। कारण की सुख हे कोणत्या दुकानामध्ये भेटत नाही, ते मध्येच लपलेलं आहे। मनावरचा आधार आहे सर्व। जर तुम्ही मनाने हमेशा नक्की करा की मला हमेशा प्रसन्न राहायचं आहे, तर तुम्ही हमेशा प्रसन्न राहाल। पण तुम्ही जर परिस्थितीवरती सोडून द्याल तर मग तुम्ही मागे पडून जासाल। तर स्वामी म्हणतात की दुःखाच्या वेळेस पण आपल्या हृदयातले निष्ठा कधी कमी होऊ देऊ नका। कितीही दुःख आलं तरी पण भगवान विषयीची निष्ठा कधी कमी होऊ द्यायची नाही। वचनामृत 25 त्यामध्ये भगवान स्वामीनारायण म्हणतात की खरा भक्त कोणाला म्हणतात, भगवंताचा खरा भक्त कोणाला म्हणतात। निष्कुळानंद स्वामींनी लिहिलाय भक्त चिंतामणीमध्ये, खरा भक्त कैये खानदेश। पुऱ्या भक्त चिंतामणीमध्ये एकच असं स्वामींनी लिहिलं की खरे भक्त जर पाहायचे असले तर ते खानदेशामध्ये आहे। आता इथे वचनामृतामध्ये भगवान म्हणतात की खरे भक्त कोणाला म्हणतात, तर खूप मोठा रोग झाला असला, खूप मोठी विपत्ती आली असली, खायला अन्न मिळत नसलं, भीक मागून खावं लागत असलं, तरी पण
पोट भरलं जात नसलं, घालण्यासाठी वस्त्र नसले, तरी पण भगवान विषयींची जी उपासना आहे, भगवान विषयी त्याची जी श्रद्धा आहे, धर्मामध्ये जो राहत असला, त्याचा जो धर्म आहे, त्या धर्मातून तो दुःखाच्या समयी पण कधी पडत नाही, असा जो भक्त असला, भगवान म्हणतात तो खरा भक्त आहे. आणि भगवान तर कधी कधी समोरून त्याची परीक्षा करत असतात. भगवान स्वामीनारायण 65व्या वचनामृतामध्ये असं म्हणतात की भगवान समोरून भक्ताला दुःख देतात. कोणी आपल्याला दुःख द्यायला आला तर तो कसा पडद्याच्या मागून लपून आपली मजा पाहतो, कुठून तरी लपून आपली मजा पाहतो, त्या प्रकारे भगवान म्हणतात की आमच्या भक्ताला आम्ही दुःख देऊन आम्ही पण लपून पाहतो की आमचा भक्त काय करतो. आणि तो जर त्यामधून निघून गेला तर हमेशा आम्ही त्याला सुख अर्पण करत असतो. 65व्या वचनामृतामध्ये भगवान म्हणतात. तर असे अनेक भक्त झाले, अनेक दुःख आले, तरी पण भगवंताविषयीची निष्ठा कमी तर झाली नाही, पण अजून वाढली. बोटाच्या बाजूला शिरवाणिया करून गाव आहे, त्या गावाला गिगा धादल करून भगवंताचे भक्त होते. भगवान स्वामीनारायणचं भजन करायचे, खूप निष्ठा भगवंताविषयी होती, शेतीचे कामं करायचे आणि परिवारामध्ये त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा हे 4 जण होते. सर्व भगवान स्वामीनारायणचे भक्त आहे. धीरे धीरे समयावरती समय जातो, लहान मोठं मुलं होते, मोठे झाले धीरे. तेवढ्यामध्ये गिगा धादलच्या पत्नी होत्या, त्या वारल्या. खूप मोठं दुःख आलं, पत्नी वारल्या. त्यानंतर धीरे धीरे थोडा समय जाता गिगा धादल होते, त्यांना डोळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि डोळ्यांना दिसणे बंद झाले. पण भगवंताचं भजन त्यांनी सोडलं नाही. लहानचं पण दुःख येतं, तरी पण आपण म्हणतो की भगवंतांनीच मला का दुःख दिलं. पण बघा, भगवान आज समोरून यांना दुःख देत आहे आणि भगवान परीक्षा घेत आहे. पत्नी वारली, डोळ्यांना दिसणे बंद झाले. मुलीचं लग्न करवलं होतं, मुलीच्या तिथे संसारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर त्या मुलीला ते वापस गिगा धादलकडे सोडून गेले. 3रं दुःख आलं. एवढे दुःखी आहे तरी पण भगवंताचं भजन सोडलं नाही, विशेषने विशेष भगवंताचं भजन करत राहिले. समयावरती समय जात आहे आणि त्यांचा मुलगा होता तो बिमार पडला. गिगा धादलला चिंता आहे, मुलगा बिमार आहे. हातामध्ये माडा घेतली, माडा घेऊन आणि स्वामीनारायण स्वामीनारायण भजन करत त्याच्या खाटवरती बसले आहे. रात्रीचा 1-2 वाजताचा वेळ, भगवंताचं भजन करत आहे गिगा धादल. आणि त्यावेळीला भगवान स्वामीनारायण यांनी त्यांचा जो पुत्र होता त्या पुत्राला दर्शन दिले आणि सांगितलं की बघ, मी तुला घेण्यासाठी आलो आहे. तुझ्या वडिलांची जर परमिशन असली तर तुला मी माझ्या अक्षरधामामध्ये घेऊन जातो. बघा, गिगा धादलला दिसत नाही आहे, सर्व जिम्मेदारी मुलाची आहे, त्याच्या कारणाने घर चालत आहे. आणि भगवंतांनी दर्शन देऊन त्याला काय सांगितलं की तुला मी माझ्या अक्षरधामामध्ये घेऊन जातो, पण तुझ्या वडिलांची तू परमिशन आधी काढ. तर रात्रीला भगवान सोबत हा बोलत होता, म्हणजे गिगा धादलने ऐकलं की कोणाशी बोलत आहे. तेव्हा त्याने सांगितलं की भगवान स्वामीनारायण आले आहे आणि मला म्हणताय की मी तुला माझ्या अक्षरधामामध्ये घेऊन जातो, पण तुझे वडील परमिशन देतील तर नेतो. हे कोणत्या ट्रिपवर जाण्याची परमिशन मागत नव्हता, भगवंताच्या अक्षरधामामध्ये कायमसाठी जायचं होतं. एवढंच नाही, डोळ्याला दिसत नाही आहे, पूर्ण घर त्याच्यावरती चालतं आहे. गिगा दादलनी गोष्ट ऐकली. गिगा दादल खूप प्रसन्न झाले की माझ्या आधी तुला भगवंताचं अक्षरधाम मिळत आहे.
तो मुलगा म्हणतो, पण पिताजी तुम्हाला दिसत नाही, मग नंतर घोर कोण चालवेल? गिगा दादल म्हणतात, चिंता नको करू, भगवान स्वामीनारायण बसले आहे, तो तुझं काम करून घे, जा भगवंताच्या धामामध्ये प्रसन्नते मनाने. गिगा दादलनी हो सांगितलं. भगवान स्वामीनारायण त्यांच्या मुलाला घेऊन गेले आणि दिवसांवरती दिवस जाता एके दिवशी भगवान स्वामीनारायण यांनी गिगा भक्तला दर्शन दिले आणि दर्शन देऊन सांगितलं की बघा, आम्ही तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलो आहे. गिगा भक्तला खूप आनंद झाला. भगवान म्हणतात की एक काम होतं तुमच्याकडे, तुम्ही जर म्हणत असले तर ही तुमची मुलगी आहे, या मुलीला आम्ही आमच्या अक्षरधामात घेऊन जातो. आता घरामध्ये भाकर करून देणारी एक ते बाकी होती, पण भगवान काय म्हणतात की आम्ही तिला घेऊन जातो, तुम्ही म्हणत असले तर. गिगा दादल म्हणतात, तुम्ही प्रभू माझी चिंता नको करा, तुम्ही आहात, मग मला काय चिंता आहे, घेऊन जा, मी तर प्रेमाने भजन करेल. एक टेन्शन होतं की ते घरी वापस फिरली आहे. पूर्वीचा टाईम तसा होता की मुलगी जर घरी आली तर पूर्ण गावामध्ये ते जीवनभर तोंड दाखवत नव्हती, लोक बोलायचे, दुसरं लग्न करू देत नव्हते. गिगा दादलला ते एक टेन्शन होतं. गिगा दादल म्हणता, प्रभू चांगलं होईल, तिला तुमचं अक्षरधाम प्राप्त होईल. भजन करता करता एक ते लहानसं दुःख मनामध्ये कुठेतरी होतं. भगवान म्हणतात ठीक आहे. या बाजूला त्यांच्या मुलीला भगवंतांनी सांगितलं की चल मी तुला माझ्या अक्षरधामात घेऊन जातो. ते म्हणते पण माझे पिताजी त्यांना दिसत नाही, त्यांची सेवा कोण करेल? भगवान म्हणतात बघ, मी तर त्यांच्यावरती सोडलं, पण तर तेच म्हणताय की माझ्या मुलीला घेऊन जा. त्यांची मुलगी म्हणते की त्यांची सेवा करायची होती म्हणून मी दुसरं लग्न पण केलं नाही. भगवान म्हणतात तूच तुझ्या पिताजींना बोलून घे. गिगा दादलकडे आली त्यांची मुलगी. गिगा दादल म्हणतात तू प्रेमाने भगवंताच्या धामात जा, माझ्या सेवेची चिंता करू नको. भगवान त्यांच्या मुलीला पण अक्षरधामामध्ये घेऊन गेले. एवढी धीरज धारण करून पण भजन कमी केलं, अखंड भजन चालू ठेवलं आणि वाढत गेलं. भक्ताची धीरज तर काही खुटली नाही, पण भगवंताची धीरज खुटली. आणि बोटाचे शिवलाल शेठ होते, खूप मोठे शेठ होते त्या टाईमाला. भगवंतांनी त्यांना दर्शन दिले. शिवलाल शेठ म्हणतात माझे खूप मोठे भाग्य, तुमचे दर्शन झाले. भगवान म्हणतात आम्हाला जर अजून प्रसन्न करायचे असले तर एक अवसर देतो, एक काम करा, शिरवाणी गावाला जे गिगा दादल आहे. शिवलाल शेठ म्हणतात हो ओळखतो त्यांना. भगवान म्हणतात की त्यांना तुमच्या घरी घेऊन आला मेहलामध्ये, हवेलीमध्ये, आणि त्यांची भगा शेठ त्यांचे वडील होते. तुमच्या वडिलांची जशी तुम्ही सेवा केली तशी त्यांची सेवा करा, तर आम्ही तुमच्यावरती प्रसन्न हो. शिवलाल शेठला खूप आनंद झाला. गेले गाडं घेऊन आणि तिथून गिगा दादलला घेऊन आले आणि स्वतःच्या घरी स्वतःच्या रूममध्ये ठेवून आणि त्यांची सेवा करू लागले. स्वतः सेवा करायचे आणि त्या टायमाला 500 रुपयाचा एक माणूस ठेवला काम करायला. त्याला महिन्याचे 500 रुपये द्यायचे. क्या गिगा दादलची तू पण सेवा करायची आणि मी पण सेवा करायची, आणि दोघंही त्या गिगा दादलची सेवा करू लागले. आणि ज्या प्रकारे सगळा मुलगा वडिलांची सेवा करू शकतो, खरा मुलगा असला तो, त्या प्रकारे शिवलाल शेठने गिगा दादलची सेवा केली. आणि भगवान काही दिवसानंतर गिगा दादलला पण भगवंताच्या अक्षरधामामध्ये घेऊन गेले. पण दृष्टांतचा सिद्धांत आहे की एवढं दुःख पडलं, भगवंताने खूप परीक्षा केली, पण परीक्षामध्ये पास झाले. भगवंताची धीरज संपली, पण भक्ताची धीरज संपली नाही. तर शिवलाल शेठ करून, मोठ्या शेठ करून सेवा करवली. म्हणजे चिंता करायची नाही, कधी भगवान परीक्षा करतात स्वामी म्हणतात, पण त्या परीक्षेवेळेस पण हसत्या मुखाने भगवंताचं भजन कायम ठेवावं. पुढे स्वामी म्हणतात इच्छे संकट आववा जेमा, सांभरे श्री घनश्याम, निष्कुडानंद भक्त कैये, नारायण ना निष्काम. खूप जबरदस्त स्वामींनी गोष्ट केली आहे. स्वामी म्हणतात की भगवंताचा खरा भक्त कोणाला म्हणतात?
तर जो भगवंताकडे दर्शन करायला जातो, आपण वडतालला जातो, गडपूरला जातो, अहमदाबादला जातो, तो हात जोडून काय म्हणतो? सध्या तर अशीच प्रार्थना करतो की कोरोनापासून वाचव जा, धंदा बिझनेस बराबर चालत नाही तो अजून चालव जा, पैसे अजून जास्त भेटायला पाहिजे. निष्कुळानंद स्वामी म्हणतात की खरा भक्त तोच आहे की जो भगवंताकडे जातो तेव्हा दुःख मागतो. डोक्यात बसण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपण हमेशा मागतो भगवंताकडे सुख. स्वामी म्हणतात जो भगवंताकडे जाऊन आधी दुःख मागतो तो भगवंताचा उत्तम भक्त आहे. जो भगवंताकडे जाऊन सुख पण मागत नाही आणि दुःख पण मागत नाही तो भगवंताचा मध्यम भक्त आहे. आणि जो भगवंताकडे जाऊन हमेशा सुख मागतो तो भगवंताचा कनिष्ठ भक्त आहे. आता आपण हृदयावरती हात ठेवून विचार करा की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. तर हमेशा आपला स्वभाव जो आहे भगवंताला का माहिती नाही. ज्यांनी आपल्याला बनवलं, तुम्ही कोणती लहानशी मशीन बनवली असली तुम्हाला माहिती असतं की इथे हिचं पोट कुठे दुखत असेल, बराबर टेस्टर घेऊन तिथेच आपण तो नटबोल खोलतो. तर भगवंताला माहितीच आहे आपले दुःख काय आहे, मागण्याची गरज. कित्येक वेळी तर भगवान पण तोंड लपवत असतील की आला हा भिकारी. भगवंताला टेन्शन येत असेल तुम्हाला पाहून की आला म्हणजे हा मोठी लिस्टच काढणार आहे. स्वामी म्हणतात की उत्तम भक्त व्हायचं आहे तर भगवंताकडे जाऊन हमेशा दुःख मागावे. मोठ्या मोठ्या भक्तांनी दुःख मागितले आहे. श्रीमद भागवतजीमध्ये कथा आपण ऐकली आहे. कुंताजी आहे, हस्तिनापूरवरती युधिष्ठिर महाराज राज्याभिषेक झाला, गादीवरती बसले. भगवान श्रीकृष्ण आत्या कुंताजीकडे येऊन म्हणतात की आता मला तुम्ही परमिशन द्या, मी जातो द्वारकाला. तेव्हा कुंताजींनी हात जोडले. प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हा कुंताजी म्हणतात की तुम्ही मला आतापर्यंत आत्या आत्या म्हणत होते, मला असं होतं की तुम्ही एक सामान्य आहात, मी तुमची आत्या होते म्हणून तुम्ही आम्हाला मदत करत आहात, पण मला कळालं आहे की तुम्ही स्वयं परब्रह्म पुरुषोत्तम आहात, म्हणून एक वरदान तुमच्याकडे मागायचं आहे. भगवान म्हणतात मागा मागा, काय पाहिजे? तेव्हा कुंताजींनी मागितलं, विपदस संतु शश्वत्र तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम स्यात् पुनर्भव दर्शनम. हे भगवान श्रीकृष्ण, दुसरं काहीच नको, बस दुःख द्या. हमेशा आमच्यावरती मोठे मोठे संकट येतील असं मला वरदान द्या. भगवान कृष्णांनी कुंताजींच्या मुखावरती हात ठेवला की एवढं दुःख मिळालं, कमी झालं का? कुंताजी म्हणतात प्रभू, जेव्हा दुःख होतं ना तेव्हाच तुम्ही याद आले. जेव्हा जेव्हा दुःख पडलं तेव्हा तेव्हा तुम्ही आमच्या सोबत राहिले. आजपर्यंत तुम्ही सोबत राहिले, पण आम्हाला आज सुख आलं तर तुम्ही द्वारका जाण्यासाठी निघाले. म्हणून दुःख असेल तर तुम्ही कायम आमच्या सोबत राहाल. म्हणून मला असं वरदान द्या की तुम्ही मला हमेशा कायम दुःख येईल. विशेष कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. या साखीमध्ये अजून पुढे गोष्ट करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.